नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आपण जी LICची पॉलिसी इन्कम ॲग्रीमेंट चालू करण्यासाठी उशीर करतो, हे आपल्यासाठी भविष्यासाठी घातक आहे मित्रांनो. जसं शाळा कॉलेजमध्ये काही विद्यार्थी अभ्यास करत नाहीत, त्यावेळेस त्यांना आनंद मिळतो खेळण्यासाठी किंवा टाळाटाळ करण्यासाठी. परंतु मित्रांनो, त्याची किंमत आयुष्यभर मोजावं लागते. कारण वेळ कुणासाठी थांबत नाही. चांगली वेळ येण्यासाठी लढाई करावं लागतं, त्रास घ्यावा लागतो, मेहनत घ्यावी लागते. हे सगळ्यांना माहिती आहे. मी सांगतो ती प्रत्येकाला माहिती आहे. परंतु मित्रांनो, माहिती असून चालत नाही. प्रत्यक्ष काम करावं लागतं. जसं एखादा पदार्थ बघून आपल्याला पोट भरतं का, आपण प्रत्यक्ष खातो ना. आपण जेवण केल्यावरच माणूस जिवंत राहतो. जसं गाडीत पेट्रोल भरल्यावर गाडी पळते, तसंच आहे मित्रांनो. वस्तुस्थितीला आपण सोडून चालत नाही. आम्ही आता गेली 25 वर्ष झालं काम करतो. बरेच व्यक्ती टाळाटाळ करतात. मित्रांनो, तुम्ही टाळाटाळ आम्हाला करत नाहीत. जसं सूर्य आपल्याला मावळल्यासारखं वाटतं, पण मावळतो का? किंवा पृथ्वी, सूर्य आपल्याला वरती गेलेला दिसतो, परंतु सूर्य फिरत नाही, पृथ्वी फिरते सूर्याभोवती. हे कळत नाही. जसं आपण रेल्वेमध्ये बसतो, तर आपल्याला झाडं पळाल्यासारखी वाटतात, पण झाडं पळालेली नसतात. तर आपलं घरं वगैरे पळालेल्यासारखे दिसतात. आपण खिडकीतनं पाहणार रेल्वेत. परंतु मला काय सांगायचं, एक वस्तुस्थिती काय, सत्य काय आणि खोटं, खरं काय आणि खोटं काय, हे मला तुम्हाला दाखवून द्यायचे. की घरं, झाडं पळाल्यासारखी वाटतात, परंतु रेल्वे पळत असते मित्रांनो. जसं ऑक्सिजन, आपल्याला त्याचे महत्त्व कळत नाही, परंतु एखादा ॲडमिट झाला माणूस, तर त्याला ऑक्सिजन द्यावं लागतं, तेव्हाच त्याची किंमत कळते. जसं कोरोनामध्ये ऑक्सिजन पुरवठा कमी असल्यामुळे बरेच लोक मेले. मला एक सांगायचे मित्रांनो, तुम्ही जी आज टाळाटाळ करताय ना, ती घातक आहे. त्याचे फार मोठे परिणाम आपल्याला मोजावं लागते, त्याची किंमत मोजावं लागते. असं करू नका. आम्ही सतत सांगत असतो तुमच्या भल्यासाठी. समजा तुम्ही एखादी पॉलिसी नाहीच घेतली किंवा टाळलं, तर आम्हाला त्याचे परिणाम तुम्हाला होतात. आज नाही कळणार, कारण ते ज्यावेळेस तुम्ही म्हातारं झालात किंवा तुम्हाला पैशाची अडचण आली किंवा इन्कम स्टॉप झालं, त्यावेळेस आपल्याला कळेल. जसं मोठा आजार, अपंगत्व, मृत्यू, ह्या गोष्टी कुणाला कधी कुणाच्या आयुष्यामध्ये येतील हे कुणी सांगू शकत नाही. किंवा म्हातारं तर होणार आहे माणूस 100%. त्यानंतर आपल्याला पैसे कुणी देत नाही. आपलं शरीर पण थकतं, आपल्याला काम होत नाही, पैसे तर लागत असतात. हा गंभीर प्रश्न निर्माण होतो आणि ह्याला जिम्मेदार, जबाबदार आपण स्वतःच असतो मित्रांनो. ह्या कलियुगामध्ये जसं 25 वर्षापासून आम्ही काम करतो, आज आम्हाला खूप त्रास होतो. कारण त्याचं कारण सांगतो, बरेच व्यक्ती सत्य बाजू ऐकून घेत नाहीत. खूप तारखा पेशा लावतात, ह्या तारखेला आहे, त्या तारखेला आहे. काही काही व्यक्तीला करायचं नसलं तरी सुद्धा टाळाटाळ करतात. मित्रांनो, असं करू नका. स्वतःवर फार मोठं आपण कारस्थान रचल्यासारखं होतं. कारण चांगली, मी जे सांगतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माहिती असून उपयोग होत नाही. मी तुम्हाला आठवण करून देतोय, चांगल्या गोष्टी जर नाही केल्या तर वाईट गोष्टी घडत असतात मित्रांनो. जसं शेतकऱ्याने पेरणी नाही केली तर गवत उगवत असतं, आणि शेताची साफसफाई करण्यासाठी, गवत काढण्यासाठी पैसे लागतात. तसंच आहे. आज मला सांगा, बँका काय काम करतात हो? बँका ठेवी घेतात आणि कर्ज देतात. मग आपण पैसे जर बचत नाही केली तर आपल्याला लोन पण मिळत नाही, आणि लोन काढावं लागतं, आणि ठेवीदाराला पण इंटरेस्ट द्यावं लागतं, आणि बँकेला पण द्यावं लागतं. म्हणजे डबल आपण दंड आपण आपल्याला मारल्यासारखा होतो. किंवा कदाचित आपण पैसे उद्या जर कमवू शकत नसेल तर आपल्याला कुणी पैसे देत नाही. आता तर बघा ना, कलियुग आहे मित्रांनो. आश्रमाची संख्या वाढत चालली आहे. आईवडिलाला मुलं सांभाळत नाहीत. बरेच 100% म्हणत नाही मी, पण जास्त प्रमाणात हे चालू आहे आता सध्या. आणि माणसाची किंमत जेव्हा पैसे कमवतो तेव्हा झिरो होते. रिटायरमेंट माणसाला मला स्वाभिमानानं त्यांना सांभाळलं जातं का बघा, वयस्कर माणसाला. तुम्हाला जर ते प्रश्न पाहिजे असेल तर तुम्ही वयोवृद्ध माणसाशी चर्चा करा, तुमच्या लक्षात येईल काय भीषण प्रश्न आहे. आणि मित्रांनो, पावलं पावले आपल्याला पैसे लागत असतात. पैशाचा करार LIC ऑफ इंडियाच करून देतं. कारण जे भरलेले नसतात त्याची गॅरंटी दिली जाते, आणि 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात. आपला प्लस पॉईंट आहे मित्रांनो. आपण बचत केली तर काय होईल, भविष्य नक्की उज्ज्वल होईल, हे पेपरवर लिहून दिलेलं आहे. जर आपण बचत नाही केली तर आपली धूळदाण होईल, हे भविष्यामध्ये कळेल. आणि काय होतं, आपण लूट केल्यासारखं होतं. आपण पैसे कमवताना एका साईडला संपून जातात, खर्च होतात. जर बचत नाही केली तर काय होईल, पैसे कमवायचं वय पण संपून जाईल, आणि सगळ्या बाजूनं आपल्याला लुटल्यासारखं होईल. तुम्हाला आठवण करून देते, आज आता ताबडतोब लगेच फोन करा आणि पैशाचा ॲग्रीमेंट बनवा, बचत करा मित्रांनो. तुमच्याच नावावर ठेवायची, तुम्हालाच तुमच्या भविष्यासाठी ठेवायची, तुमच्या कुटुंबासाठी ठेवायची, तुमच्या मुलाबाळासाठी ठेवायची, तुमचा आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी ठेवायची. आपण असं का टाळाटाळ करतो हे कळत नाही मित्रांनो. सत्यामध्ये ताकद फार मोठी असते, परंतु सत्य टिकवायला आज या कलियुगामध्ये बऱ्याच व्यक्तीला जमत नाही, किंवा चांगल्या गोष्टीला पोस्टपोन केलं जातं. मित्रांनो, 100 रुपये लिटर पेट्रोल आहे, 105 रुपये आहे, 50 रुपये होतं, सगळ्यांना माहिती आहे. गाडीची किंमत टू व्हीलरची 50,000 होती, 1,00,000 झाले. पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट TV होता, आता LED आहे.
मला सांगा नाही, पूर्वी मोबाईल कुणाकडे नव्हता, आता 4-4 मोबाईल आहेत. मला सांगायचे आहे की तुम्हाला सत्य गोष्टी आठवण करून द्यायच्या आहेत, की आपण लक्झरी जगायचं ठरवलं आहे सगळ्यांनी. खर्च करू नये असं नाही, आमचा विरोध नाही, परंतु काही आपण काटकसर करून बचत केली पाहिजे. जर बचत नाही केली तर पैसे कमवायचे वय पण संपून जाईल आणि आपल्याला अपराध्यासारखं जीवन जगावं लागेल, गुन्हेगारासारखं. लोकं सुसाईड करतात, कर्ज काढून कर्जबाजारीपणा होता. हे सगळ्या गोष्टी घडत असतात हळू-हळू. स्लो पाहिजे नाही आणि ह्याला वेळीच जर रोखलं नाही तर आपला जीव पण जातो. बरेच लोकं सुसाईड करतात ना आणि मान-सन्मान पण निघून जातो. वय वाढल्यावर काय होते, शारीरिक ताकद तर कमी होणार आहे, इंद्रियाची ताकद कमी होणार आहे, वेदना होणार आहेत, हात-पाय दुखणार आहेत, डोळे, सगळं शरीराचे पार्ट थकून जाणार आहेत. पण पैसा जर नसेल तर परत पैसा कमवता येणार नाही. कारण ह्या इंद्रिय शरीर जर सुदृढ असेल, तरुण असेल तरच पैसे कमवू शकतो. आणि प्रत्येक माणूस रिटायर होतो का नाही, म्हातारा होणार आहे, 100% खरं आहे. मग आपण पैसे कोण आपल्याला देईल? आपल्या घरावर पैशाचा पाऊस पडेल का? कोण पैसे देईल? पैसे कमवता पण येणार नाही आणि पैसे कोणी देणार पण नाही आणि आपली आर्थिक कोंडी निर्माण होईल. आणि असं होऊ नये म्हणून आज आता ताबडतोब बचत अकाउंट उघडा. LIC ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था आहे आणि आपल्याला आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते मित्रांनो. आपण संधीचं सोनं करायचं आपल्याच हातात असतं. वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. जर वेळेला आपण महत्त्व नाही दिलं तर आपल्याला वाईट वेळ आल्याशिवाय राहणार नाही. मी नेहमी सांगत असतो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा 3 ऋतू आहेत. पावसाळ्यात फक्त 4 महिने पावसाळा असतो, पाऊस फक्त 2च महिने पडतो आणि आपल्याला 12 महिने पाणी लागतं पिण्यासाठी, शेतीसाठी, सगळ्यासाठी. तर आपण काय करतो, धरणं आपले बांधलेले आहेत मोठमोठी. मुंबई, पुणे, कलकत्ता, मद्रास, बेंगलोर इथं मोठ्या-मोठ्या शहराला पाणी पुरवठा करणारी धरणं मोठमोठी बांधली. धरणाची उंची वाढवलेली आहेत. नवीन-नवीन धरणं बांधतायत. कारण आपल्याला वर्षभर पाणी लागतं आणि पावसाळा फक्त 4 महिने असतो, त्याच्यात पण 2 महिने पडतो. मग आपण पाणी साठवून ठेवतो का नाही? जर पाऊस भरपूर पडला आणि पाणी नाही साठवलं तर काय होईल? पाणीच प्यायला मिळणार नाही. तसंच आहे, आपण आज पैसे कमवतो परंतु बचत करत नाही आणि केली तर चुकीच्या ठिकाणी. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट, SIP, सोनं, चांदी, घर, जागा, जमीन हे वाईट गुंतवणूक नाहीत मित्रांनो. परंतु त्या गुंतवणुकीमधनं तुम्हाला पैसे परत मिळतील गॅरंटी नाही. जसं बँका, कितीतरी कॉपरेटिव्ह बँका बंद पडतात. मला एवढं डिटेलमध्ये का बोलतोय मित्रांनो, आपण एक क्षणाचा पण उशीर करू नये. कारण माणूस म्हणजे एक पैसे कमवणारं यंत्र आहे, मशीन आहे. आपण म्हणतो ना माणसाची किंमत करता येत नाही, परंतु आपण 10-20 लाखाची सुद्धा पॉलिसी करत नाही. इन्कम गॅरंटी आहे. जे पैसे तुम्ही भरलेले नाहीत ते पैसे द्यायचं आपण गॅरंटीपत्र देतो आणि ₹1 पण बुडत नाही मित्रांनो. कितीतरी बँका बंद होतात, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद होतात. LIC ऑफ इंडिया तुम्हाला पेपरला ॲडव्हर्टाईज देते. आम्ही पेपरला दरवर्षी ॲडव्हर्टाईज देतो, तुमचे पैसे घेऊन जावा. लोकं सापडत नाहीत. आम्ही खूप फॉलोअप घेतो. मित्रांनो, पैशाचा करार फक्त LIC ऑफ इंडियामध्येच होतो आणि LIC ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे. धोका नाही, भीती नाही. त्यासाठी लवकरात लवकर फोन करा, उशीर करू नका. वेळ ही अमूल्य आहे. वेळ पैशानं वाढवता येत नाही. असं होतं का, यमराज आला आणि 1 कोटी दिले आणि 1 दिवस वाढवला? मला सांगा, माणूस जन्माला येतो त्यावेळेस 9 महिने अगोदर आपल्याला समजतं, इंटिमेशन असते, आपल्याला समजतं, परंतु मृत्यूला 1 सेकंदाची पण इंटिमेशन असते. मला सांगायचं तात्पर्य एक आहे की आपण वेळ वाया घालू नये. आपणच आपल्या हितासाठी प्लॅनिंग करण्यासाठी आपण टाळाटाळ करतो, पोस्टपोन करतो, समोरच्या माणसाला हे तारखा देतो. आपण असं करू नये. भविष्यामध्ये फार मोठा धोका निर्माण होईल आणि पुन्हा कळून उपयोग होणार नाही. आजसुद्धा बघा, बऱ्याच लोकांच्या मॅच्युरिटी होतात पॉलिसी, तेव्हाच त्यांना वाटतं की मोठी पॉलिसी केली असती तर. आणि वेळ वाया गेल्यानंतर सुद्धा पश्चाताप होतो. नुसतं पश्चाताप नाही, नुकसान होतं आणि कुणीही भरून देत नाही. आपण बचत केली पाहिजे. आपण काय करतो, सर्वप्रथम बचत केली पाहिजे. आपण खर्च करतो, इथंच आपली चूक होती. आपला क्रम चुकतो आणि पैसेच उरत नाहीत आणि पैसे जमा केले जात नाहीत, कर्ज पण मिळत नाहीत, सगळी कोंडी निर्माण होते. मित्रांनो, आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी पैशाची बचत करणं गरजेचं आहे. इन्कम, पैसे किती कमवता ह्याला महत्त्व नाही, तुमच्याकडे किती आहेत, किती ठेवता आणि ठेवणारी जागा कशी आहे. जसं कॉपरेटिव्ह बँकामध्ये रुपी बँक बंद झाली, सेवाविकास कॉपरेटिव्ह बँक बंद झाली, ज्योतिबा सहकारी बँक बंद झाली, पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक बंद झाली. 2 किलोमीटरमधून एवढं उदाहरण आहे. आणि श्रीनिवास पतपेढी, इथे लाखो रुपये लोकांचे गेलेले आहेत. आता बॉम्बेला टुरिस्टचा घोटाळा झालेला आहे. मित्रांनो, मी हे का सांगतोय की जिथं आपण ठेवायचे तिथं ठेवत नाही. आता LIC आणि पोस्ट सरकारी आहे, परंतु पोस्टामध्ये तुम्हाला इन्शुरन्स नसतो. इन्शुरन्समध्ये जे पैसे तुम्ही भरलेच नाहीत त्याच्यावर बोनस दिला जातो आणि जे पैसे ठेवलेच नाहीत त्याची गॅरंटी दिली जाते. जसं माणूस हा प्रत्येक माणूस हा नॅचरल आहे, निसर्गातनं परमेश्वराच्या कृपेने तयार झालेला आहे, परंतु त्याच्या जबाबदाऱ्या कृत्रिम असतात. माणूस हा नैसर्गिक आहे, जबाबदाऱ्या कृत्रिम आहेत. आपण लग्न होतं, आपलं मुलं बाळं होतात म्हणजे आपण कर्ज काढतो, ही जिम्मेदारी आहे. ही कसं आपण पार पाडणार? त्यासाठी LICचंच मदत आहे. आपल्या कलियुगामध्ये, आजच्या कलियुगामध्ये LIC असं शस्त्र आहे की तुम्हाला लढण्यासाठी ॲडव्हान्स आपण पैसे लिहून देतो त्याच्यामध्ये.
तर टाळाटाळ करू नका, फार मोठं नुकसान होईल. आम्ही कित्येक व्यक्तींना आज पॉलिसी देऊ शकत नाही. त्यांना पण असं सांगितलं होतं, त्यांनी पण ऐकलं होतं, परंतु टाळाटाळ केल्यामुळे आज कुणाचं ॲक्सिडेंट झालेलं आहे, कुणाचं ऑपरेशन झालेलं आहे, कुणाचं वय वाढलेलं आहे, त्यांना पॉलिसी आम्ही देऊ शकत नाही. मित्रांनो, ही संधी घालवू नका. आज आता ताबडतोब फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. आत्ता लगेच आपलं प्रगतीचं अकाउंट, ॲडव्हान्स इन्कम गॅरंटीचं अकाउंट आणि जास्त बोनस मिळणारं अकाउंट आणि 1 वर्षानंतर पैसे आपल्याला मदत होईल. लिक्विडिटी आहे, कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये लिक्विडिटी नसते. लगेच फोन करा. लाईफटाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे. आयुष्यभर इन्शुरन्स मिळेल, आयुष्यभर पैसे मिळतील. पूर्वी असे प्लॅन नव्हते आणि 8% इंटरेस्ट देतो. आज मला सांगा, सेव्हिंगला आपण व्याज किती देतो बँकेमध्ये? 3 ते 4%. इथं आपण 8% इंटरेस्ट देतो आणि बोनस देतो परत. आज आता ताबडतोब फोन करा, कारण असे प्लॅन बंद होणार आहेत. ओके, थँक्यू.